नमस्कार, सविताच पाककलामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बुर्जी सँडविच। इतकं सोपं आणि साधं आणि बुर्जीही करायला अगदी सोपी। लाल तिखट मीठ टाकून आपण बुर्जी करणार आहोत। तुम्हाला आवडत असेल तर कांदा टोमॅटोही घालू शकता। तुमच्या पद्धतीने बुर्जी करा आणि झटपट बनवा बुर्जी सँडविच। तर त्यासाठी मी घेतलेले आहे मेयोनीज, पिझ्झा टॉपिंग सॉस आणि आपलं टोमॅटो केचप आणि बुर्जी। तर आधी सर्वप्रथम आपण पिझ्झा टॉपिंग सॉस लावून घेऊया। हा पण ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल लावायचं तर तुम्ही नुसता सॉस लावू शकता। पण पिझ्झा टॉपिंग सॉस लावल्यानंतर थोडीशी चव खूप छान येते त्याची आणि थोडासा फील येतो मुलांना की पिझ्झा खाल्ल्यासारखा। आणि त्याच्यात बुर्जी पण असते। जनरली बुर्जी मुलं खायला कंटाळा करतात, तुम्ही सँडविचमध्ये दिली तर मुलं आनंदाने खातील। तर पहा, आपण पिझ्झा टॉपिंग सॉस, त्याच्यानंतर टोमॅटो केचप लावलाय, थोडंसं मेयोनीज लावणार आहोत। मेयोनीज अगदी हलक्या हाताने लावा। चीज स्लाइस घेतलेले आहेत, तर चीजही मुलांना आवडतं। त्यांच्या आवडीचे पदार्थ आपण त्यामध्ये घातले तर मुलं आवडीने, जी मुलं अंडं खात नाहीत किंवा अंडं खातात पण बुर्जी खात नाहीत, त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे। आणि छान कुरकुरीत केलं की मुलं आनंदाने खातात। तर पहा, मी पिझ्झा टॉपिंग लावून घेतलेलं आहे। दोन्ही साईडला लावलंच पाहिजे असं काही नाही, कुठल्या तरी एका साईडला लावा। पण माझ्या मुलाला असं भरभरून लावलेलं आवडतं म्हणून मी दोन्ही साईडला ते लावणार आहे। आणि आता आपण ह्यावरती बुर्जी घालून घेणार आहोत। आता आपण यावर बुर्जी घालून घेऊया आणि बुर्जी छान स्प्रेड करायची, व्यवस्थित तिला दाबून घ्यायची, म्हणजे ती पडत नाही। कारण ती अगदी मोकळी फडफडीत असते, त्यामुळे ती ब्रेडमधनं खाली पडायचे चान्सेस खूप असतात। त्याच्यामुळे आपण तिला व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण चीज स्लाइस टाकणार आहे। म्हणजे जेव्हा आपण ते गरम करतो तेव्हा ते पकडलं जातं चीजमुळे, त्यामुळे त्याच्यावरती आपण चीज स्लाइस घालून घेणार आहे। आणि मग नंतर ब्रेडनी व्यवस्थित दाबून घ्यायचं त्याला छान चारी साईडने। आणि मग तव्यावरती छान तूप टाकून गरम करायचा, खमंग करायचं सँडविच। म्हणजे ते अगदी बुर्जी ग्रिल सँडविच असं छान सँडविच तयार होतं आणि मुलंही छान आवडीने खातात। तर बघा, मी असं व्यवस्थित दाबून घेतलं आहे। अशा पद्धतीने ते तुम्ही व्यवस्थित दाबून घ्या आणि छोट्याशा पॅनमध्ये किंवा आपली पोळी करण्याचा तवा असतो त्याच्यावरही तुम्ही ते गरम करू शकता। तर 1 चमचा मी थोडंसं तूप घातलेलं आहे। तूप घाला किंवा बटर घाला, काहीही घालू शकता। आणि हे छान मेल्ट करून घेतल्यानंतर मग आपण आपले सँडविच छान त्याला ग्रिल करणार आहोत। तर बघा, आता मी हे गरम करायला ठेवलं आहे। तर हे तूप टाकल्यामुळं काय होतं, छान खमंग सँडविच लागतं, मुलं आवडीने खातात तुपाच्या वासाने। आणि मग आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया। झाकण ठेवल्यामुळे काय होतं, आतमध्ये जे चीज स्लाइस टाकलेले आहेत ते छान मेल्ट होतात आणि मेल्ट झाल्यामुळं त्याच्यात तो जो टेस्ट असते ती खूप छान येते। ती बुर्जीमध्ये चीज मिक्स झाल्यानंतर चव खूप उत्तम येते। त्यामुळे तसं करा, झाकण अवश्य ठेवा। तर आता बघा, एका साईडने छान क्रिस्पी झालेलं आहे आणि छान पकडही बसलेली आहे त्याला। ते छान असं घट्ट दोन्ही ब्रेड मस्त हे झालेले आहेत। तर बघा, सँडविच तयार झालेलं आहे। आता आपण ह्याला कट करून बघूया। तर मला तुम्ही सांगा, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? अगदी सोप्यात सोपी आणि झटपट होणारी, मुलांच्या आवडीची आणि तेवढीच हेल्दी रेसिपी। तुम्ही नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर पहा, आपलं सँडविच तयार झालेलं आहे। कलरही किती छान आलेला आहे आणि क्रिस्पी झालेला आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। धन्यवाद।